विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी BMS जो महाराष्ट्राचा परीक्षा 5 सप्टेंबरला होणार आहे त्या आधारित आपण काय करणार आहोत तर उत्तर प्रदेश PSC मेडिकल ऑफिसर 2015ला जे आयुर्वेद टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न बघणार आहोत. याआधी आपण 1 ते 25 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 26 ते 50 प्रश्न बघायचे आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे श्रेष्ठतम वामक द्रव्य हे. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः हा प्रश्न ट्राय करायचा, खाली कमेंट करायचं आणि एकूण 25 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगायचं आहे. राईट आन्सर आहे मदन फल. त्यानंतर पुढील क्वेश्चन, मात्रा बस्ती से तात्पर्य है. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C अनुवासन बस्ती की अल्पमात्रा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पात्र प्राश्रुतिका पेय आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B स्नेह की प्रविचारणा. पुढील क्वेश्चन, स्नेहन का निम्न गुण नहीं है. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B शीतघ्न. नेक्स्ट, नित्य सेवनीय नस्य है. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B प्रतिमर्श. त्यानंतर पुढील क्वेश्चन, अर्घवद अमलतास के कितने विरेचन योग चरक द्वारा बताए गए हैं. राईट आन्सर आहे 12. नेक्स्ट, शीर श्रवणेशु पादेशु द विशेषण श्लेत कथन निम्न में से किसके लिए कहा गया है. राइट आंसर है अभ्यंग. नेक्स्ट, निम्न में से कौन सो स्नेह यूनियो है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक D स्थावर एवं जांगम. नेक्स्ट, पंचकर्म चिकित्सा में जीवादान शब्द से तात्पर्य काय. राइट आंसर है बस्ती के कारण शुद्ध रक्त का स्राव. नेक्स्ट, चरक संहिता में सिद्धिस्थान नामकरण करने का तात्पर्य है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक D वमन विरेचन नबस्ती कर्म में त्रुटि द्वारा उत्पन्न बीमारियों का उपचार. नेक्स्ट, समय समय पर रक्तमोशन कराने वाले व्यक्ति को निम्नलिखित रोग नहीं होते. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक D उपरोक्त सभी रोग. त्यानंतर पुढील क्वेश्चन, चरक के अनुसार निम्न व्याधि समूहों में कौन सा परस्पर हित है. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक B अर्श अतिसार एवं ग्रहणी रोग. नेक्स्ट, अष्टांग हृदय के अनुसार किस प्रकार के व्रण में बंधन कर्म नहीं करना चाहिए. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक D उपरोक्त सभी में. नेक्स्ट, चरक के अनुसार निम्नलिखित में से कौन सा एक त्रिमर्म में नहीं गिना जाता. राइट आंसर है नाभि. त्यानंतर पुढील क्वेश्चन, चरक संहिता के मूल उपदेष्टा कौन थे. राइट आंसर है ऑप्शन क्रमांक C पुनर्वसु आत्रेय. तर पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला कंप्लीट स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल जी एक्झाम होणार आहे तर हे कंप्लीट मटेरियल तुम्हाला 1800 रुपयामध्ये भेटणार आहेत. 155 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट दिला जातो आहे. यामध्ये तुम्हाला आयुर्वेद सिलेबसचे 3000 प्रश्न भेटतील 999 मध्ये. यावर टॉपिक वाईज 1350 आहे आणि उर्वरित टॉपिकवर 1650 प्रश्न आहेत. डेमो अवेलेबल आहेत. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्रामचे तुम्हाला नोट्स प्लस MCQ बघायला भेटतील. प्राईज आहे 499 फक्त. लक्षात घ्या 3 ते 4 तासामध्ये तुम्ही हे सर्व मटेरियल रिवाईज करू शकता. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी परचेस करा. सामान्य ज्ञान लक्षात घ्या, TCS IBPS एक्झाम ज्या प्रकारे प्रश्न विचारतात ते सर्व प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले आहेत. एकूण 4700 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंत 5335 प्रश्न आहेत. प्राईज आहे 158. त्यासोबत ज्या महत्त्वाच्या इतर चालू घडामोडी आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा कंबाईन मटेरियल पाहिजे असेल ते देखील घेऊ शकता. याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे.
त्यानंतर पुढील क्वेश्चन है, कौन सा प्रमाण ऐसा है जो केवल चरक द्वारा वर्णित किया गया है? राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, युक्ति। त्यानंतर पुढील क्वेश्चन, चरक के अनुसार किस व्याधि में स्वेद एवं अम्बुव स्रोत अवरुद्ध होते हैं? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी, उदर रोग। आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक करा, कारण की तुमची एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर लगेचच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, चरक के अनुसार जीर्ण ज्वर में श्रेष्ठतम पथ्य कौन सा है? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी, पय। नेक्स्ट, चरक द्वारा रूहनीय भावों में सर्वश्रेष्ठ क्या कहा है? राइट आंसर है ऑप्शन क्रमांक ए, विद्या। नेक्स्ट, चरक द्वारा च्यवनप्राश की कितनी मात्रा बताई गई है? तो राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी, यह मात्रा जो भोजन की मात्रा को बाधित न करे। त्यानंतर पुढील क्वेश्चन, चरक के अनुसार कौन सा पामक द्रव्य हृदय रोग, ज्वर एवं विसर्प में निर्दिष्ट है? राइट आंसर है ऑप्शन क्रमांक बी, वत्सक। नेक्स्ट, चरक के अनुसार बालक का नामकरण जन्म के कितने दिन बाद करना चाहिए? राइट आंसर है 10वें दिन। नेक्स्ट, चरक के अनुसार तक्र सेवन किस रोग में श्रेष्ठ है? राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी, उपरोक्त सभी में। नेक्स्ट, लेफ्ट एंड राइट कोरोनरी आर्टरी ओरिजिनेट फ्रॉम? राइट आंसर है असेंडिंग अरोटा। नेक्स्ट, पैंक्रियाज इज? राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी, बोथाभाव म्हणजेच एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड। तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत। आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओतून नक्कीच हेल्प झाली असेल। तसेच आपल्याला फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल तर घेऊ शकतात, प्राईस आहे 99। आपण जर फुल पॅकेज जर घेतलं तर त्यासोबत ही जी टेस्ट आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। तर लक्षात घ्या, यामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सेपरेट दिली आहेत। प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत, जीकेचे 20 क्वेश्चन, नॅशनल हेल्थ प्रोग्राम 20 प्रश्न आणि आयुर्वेद अभ्यासक्रम 60 प्रश्न। संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही प्रश्नपत्रिका असणार आहेत। टाईम मॅनेजमेंटकरिता तुम्हाला हेल्पफुल ठरेल। तर लक्षात घ्या, सर्व मटेरियल घेऊ शकता आपण, किंवा इंडिव्हिज्युअल फाईल पाहिजे असेल तर इंडिव्हिज्युअल देखील घेऊ शकतात। आपल्याला अजून डिस्काउंट पाहिजे असेल तर कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही सांगा, तुम्हाला अजून विद्यार्थी मित्रांनो डिस्काउंट दिला जाईल। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। तसेच या आधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये BMS मेडिकल ऑफिसर प्लेलिस्ट दिली, त्यावर जा आणि या आधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करा। थँक्यू।